गेल्या महिन्यात कांद्याची सरासरी अत्यंत 1500 ते 2000च्या आत घुसली होती। परंतु केंद्र सरकारने जो नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जो देशावरती कांदा पाठवून बाजारभाव पाडण्याचं काम चालू होतं ते कुठेतरी आज बंद झालंय। त्यामुळे आपण बघितलं असेल का बाजारभाव स्थिरावले 2000 ते 2500च्या दरम्यान सरासरी कांदा शेतकऱ्यांचा बाजार समितीमध्ये विकतोय। तर त्याचं प्रमुख कारण आहे का जे सरकारने केंद्र सरकारने जे बंद केलं कांदा बाजारभाव पाडण्याचं, त्यामुळे आज कुठेतरी बाजार स्थिरावले। परंतु संसदेत आपले खासदार भगरे सर यांनी कांद्याचे निर्यात जे शुल्क आहे त्या संदर्भात वारंवार मागणी केली की ते तात्काळ रद्द करावा। जर ते रद्द न केल्यास तर कांद्याचे बाजारभाव याहूनही खाली येतील। तर सरकारने ते प्रश्न गांभीर्याने घ्यावा की कांद्याचे निर्यात शुल्क आहे ते तात्काळ रद्द करावे, म्हणजे कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील। 2000 ते 2500 3000 कांदे सर्रास विकतील। परंतु जर हे नाही केलं तर कांद्याचे बाजारभाव 100% कोसळण्याची दाट शक्यता आहे। आज किती आवक आहे काय बाजार? आज जवळजवळ आत्ताच्या घडीला आवक आहे 900 नागाची आणि बाजारभाव आहे 2000 ते 3019 हायेस्ट आहे। परंतु जो वरती माल विकतो तो बीजवाईसाठी जातो आणि सरासरी जे कांदे विकते आहे 2000 ते 2500-2700 रुपयापर्यंत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।